नमस्कार, न्यूज टाइमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। ठाणे महापालिकेतर्फे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा खाडीत मानाचा नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा। मुंब्रा पनवेल मार्गावरील एका गॅरेजमधून नो डिटोनेटर्स 10 किलो अमोनियम नायट्रेटसह अन्य स्फोटकांचा साठा जप्त। आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य मराठी क्रांती मोर्चाच्या जनजागृतीकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन। या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। उफ, ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। अनुराधा मंगल कार्यालय, लग्नासाठीचं संपूर्ण पॅकेज माफक दरात। हॉल, डेकोरेशन, चहा, कॉफी, नाश्ता, सुग्रास जेवण पासून ते सुमधुर पार्श्वसंगीतापर्यंत सारं काही आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। तुम्ही फक्त लग्न ठरवा, बाकी लग्नाची पूर्ण जबाबदारी आमची। अनुराधा मंगल कार्यालय, कुठल्याही समारंभासाठी, मीटिंग्स अथवा प्रदर्शनासाठी प्रशस्त हॉल आणि लॉन सहित उपलब्ध। अनुराधा मंगल कार्यालय, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। फोन नंबर 25414464। आणि ठाणे जिल्हा कोळी समाज हॉल, चेन्नई कोळीवाडा, स्टेशन रोड, सिडको बस स्टॉप समोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25428991 25449919। रॉयल रिगालिया बँकेट हॉल, नुरी बाबा दर्गा रोड, अनुराधा मंगल कार्यालय शेजारी, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25414464 25449919। ठाण्यातील शेकडो कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला। काल नारळी पौर्णिमेच्या दिवशी आगरी कोळी बांधवांसह ठाण्यातील शेकडो बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली। सागरावर अवलंबून असणाऱ्या कोळी बांधवांचा समुद्र हाच देव आहे। वाजत गाजत आणि नाचत जाऊन त्यांनी सागराची पूजा केली आणि त्याला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण केला। खवळलेल्या समुद्रानं शांत व्हावं आणि आपला व्यापार उदीम भरभराटीस यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। कळवा पुलावर आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त जत्रा भरली होती। कोळी बांधव भगिनी आपल्या पारंपरिक वेशात तर अनेक जण नवीन वस्त्र परिधान करून या जत्रेत सहभागी झाले होते। ठाणे महापालिकेतर्फे विधिवत नारळी पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातर्फे मानाचा नारळ दर्याला अर्पण केला। या नारळाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर कळवा पुलाजवळ पारंपरिक कोळी गीतांच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। कोळी बांधवांबरोबरच सामान्य ठाणेकरही कोळी गीतांवर ताल धरून नाचले। कळवा खाडीवर दरवर्षी या सणाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। नारळी पौर्णिमेनिमित्त मासेमारी पुन्हा सुरू होणार असल्यानं दर्याराजाला सोन्याचा नारळ अर्पण करून भरपूर मासळी मिळू दे असं साकडंही घालण्यात येतं। कळवा खाडीमध्ये नारळ अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कोळी बांधव जमा झाले होते। पाळणे, फुग्यांची आणि विविध खेळण्यांची दुकानं तसंच जत्रेत सामील झालेल्या ठाणेकरांची गर्दी यामुळे कळवापूर भरून गेला होता। पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक रवींद्र फाटक, खासदार श्रीकांत शिंदे, शहर प्रमुख रमेश वैती, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश मस्के तसंच आदी मान्यवरांनी मानाच्या नारळाची पूजा करून हा नारळ पालखी मिरवणुकीनं दर्याराजाला अर्पण केला।
ज्या मुलांच्या आयुष्यातील रंग मानसिक आणि शारीरिक आजाराने उडालेले असतात अशा मुलांची जिद्द आणि चिकाटी पुढे यावी याकरिता ठाण्यातील शिवाजी मैदान येथे हिंदू हृदय सम्राट अवयवदान महादहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवामध्ये अंध, अपंग आणि मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या उत्सवाचा आनंद लुटला। विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा धारण करून या उत्सवात सहभागी झाले होते। शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या वतीनं गेल्या 25 वर्षांपासून या उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। यावेळी खासदार राजन विचारे तसेच प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे पदाधिकारी, गटप्रमुख आणि महिला संघटक तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते। दहीकाला उत्सवाला अवघे 8 दिवस बाकी असून शिवाजी मैदान येथे गेल्या कित्येक वर्षांपासून लहानपणापासूनच अंध आणि अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। आज सकाळी दहीहंडीचं पूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला। यानंतर दुपारी मोफत औषध वाटप आणि वृक्षारोप वाटप असे सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले। यावेळी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना औषधांचं आणि रोपांचं वाटप करण्यात आलं। तसंच आज आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात विद्यार्थ्यांनी ऑर्केस्ट्राच्या तालाबरोबरच रेकॉर्डेड गोविंदांच्या गाण्यांवरही ताल धरला। त्या उत्सवात कल्याण, डोंबिवली, विक्रोळी आणि मालाड येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। 600हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत केवळ 3 थरांचे मनोरे रचून हिंदी आणि मराठी सिनेमांच्या गाण्यावर पावलं थिरकवली। या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमधील आनंद द्विगुणित झाल्याचं दिसून येत होतं। या उत्सवात सहभागी झालेल्या विशेष मुलांनी नाचत गात ही हंडी फोडली। अवयवदानासंदर्भात सामाजिक संदेश देत अशा प्रकारच्या मुलांमध्ये जिद्द आणि चिकाटी निर्माण होण्याबरोबरच अवयवदानाचं देखील महत्त्व पटावं याकरिता या उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी आयोजक विलास ढमाले यांनी सांगितलं। ठाणे शहर पोलिसांनी एका गॅरेजमधून 9 डिटोनेटर्स, 10 किलो अमोनियम नायट्रेटसह अन्य स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना जेरबंद करण्यात आलं असल्याची माहिती काल एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। महिंसा राजेसाब गणूर उर्फ महेश, शाह आलम मेहमूद शेख आणि आरिफ नवाब अली खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून हे तिघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत। मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता। त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी या पत्रकार परिषदेत दिली। मुंब्रा पनवेल मार्गावरील गौसिया कंपाऊंड समोर स्फोटकांचा साठा असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे सुरक्षा दलास मिळाली होती। त्यानुसार रविवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादी विरोधी पथक आणि शिवलनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून हा स्फोटकांचा साठा जप्त केला। गौसिया कंपाऊंड समोरील एमडी डेव्हलपर्सच्या आवारात एका भंगार कारमध्ये पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि पिवळ्या रंगाची वायर लावलेले 9 सुप्रीम डिटोनेटर्स बेवारस स्थितीत आढळले। पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवून अवघ्या 10 तासात या प्रकरणी या 3 आरोपींना अटक केली। आरोपी महेश याचा जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणारे मुंब्रा येथील रहिवासी इस्माईल शेख यांच्याशी आर्थिक वाद होता। त्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठीच आरोपींनी हे कटकारस्थान रचलं होतं अशी माहिती पोलीस उपायुक्त सत्यनारायण आणि डॉक्टर DS स्वामी यांनी यावेळी दिली। यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर। ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम। कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी। शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारे प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन। तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात। संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे, दूरध्वनी 2543 1119। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपए। 55 रुपए? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। आगामी 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मराठा क्रांती मोर्चा धडकणार असून या मोर्चाच्या जनजागृतीकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील 3 हात नाका येथून सुरू झालेली ही रॅली माजिवडा मार्गे घोडबंदर रोडवरून कासरवडवली येथून मानपाडा मार्गे उपवन माजिवाडा हिरानंदानी मार्गे कॅसल मिलहून ठाण्यातील सुप्रसिद्ध मालुंदा तलाव येथे या रॅलीची सांगता करण्यात आली। या रॅलीकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। ठाण्यातील शेकडो मराठा या बाईक रॅलीत सहभागी झाले होते। मराठ्यांना आरक्षण मिळावं तसंच कोपर्डी येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार असे अनेक विषय हाताशी घेऊन मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 6 महिन्यांपासून थंड पडलेलं हे वादळ आता 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे धडकणार आहे। या मोर्चाची आठवण करून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ठाण्यातील शेकडो मराठ्यांनी एकत्र येऊन या बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी अनेक मराठ्यांनी एकत्र येऊन त्यांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत ठाणे आणून सोडलं। कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे काही महिन्यांपूर्वी लाखोंच्या संख्येनं मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला होता। शेती परवडत नाही, भरमसाठ फीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, उद्योगांसाठी भांडवल नाही, आरक्षण नाही म्हणून नोकरी देखील नाही, अॅट्रॉसिटी सारखे जाचक कायदे, यातून आलेलं नैराश्य आणि होणाऱ्या आत्महत्या यांसह एकंदरीतच व्यवस्थेविरोधात मराठा समाजानं मोर्चा रूपानं खतखत व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढला होता। परंतु या मोर्चाची दखल अद्यापही घेण्यात न आल्यानं तसंच मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यानं आता 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाच्या जनजागृतीकरिता ही बाईक रॅली काढण्यात आली असून लाखोंच्या संख्येनं मराठ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मराठा मोर्चाचे आबा पाटील आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी केलं आहे। संस्कृती आणि परंपरेशी नाते सांगणारा नारळी पौर्णिमेचा सण काल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असून बाळकुम येथील नारळी पौर्णिमा उत्सव समितीतर्फे बाळकुम खाडीवर नारळी पौर्णिमा उत्सव 2017चं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि बाळकुम उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच बाळकुम खाडीजवळ या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असून हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता आणि सहिष्णुतेवर आधारलेला आहे। त्यानुसार आपण आपली कृतज्ञता विविध सणांच्या मार्फत वाजत गाजत साजरी करतो। आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेने सणांची रचना केली आहे। नारळी पौर्णिमेचा उद्देशच नारळाची म्हणजे निसर्गाची पूजा करणं तसंच जलदेवता आणि पर्जन्याबद्दल कृतज्ञता बाळगणं असून या निमित्ताने या उत्सवाचंही आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं काल दुपारी सोन्याचा वर्ख असलेल्या नारळाची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। श्री गावदेव सोनुआई देवी मंदिरातून काढण्यात आलेली ही मिरवणूक संपूर्ण बाळकुम गावात फिरवण्यात आली। या मिरवणुकीत अध्यक्ष संजय भोईर, नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा भोईर, निशा पाटील, भूषण भोईर, कार्याध्यक्ष संतोष भोईर, रोहिदास हजारे, वासुदेव भोईर, सुनील पाटील तसंच बाळकुम, डोकाळी, कोलशेत, माजिवडा आणि ठाणे आणि भिवंडी परिसरातील विविध मंडळं, महिला मंडळं आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या पालखी दरम्यान पारंपरिक वेशभूषेत नारळी पौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळाला। या निमित्तानं कशेळी ब्रिज पुलाला एक प्रकारे जत्रेचं स्वरूप आलं होतं। ही पालखी बाळकुम खाडीजवळ पोहोचल्यानंतर या पालखीची विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर धार्मिक परंपरेनुसार आणि श्रद्धापूर्वक सागराला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण करण्यात आला। तसंच यानंतर या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं। अविनाश कावडे प्रस्तुत संस्कृती आगरी कोळ्यांची या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना वर्तकनगर परिसरात घडली आहे। डॉली फ्रान्सिस रॅट्रिक्स असं या महिलेचं नाव असून ती विजय चंद्रकांत माळगावकर या तरुणासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये वर्तकनगर परिसरातील दोस्ती रेल्टन हाऊसिंग मध्ये 5व्या मजल्यावर राहत होती। मयत डॉली आणि आरोपी विजय हे मागील 13 वर्षांपासून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते। विजय हा विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे। कोपरी पूर्व
येथील एका ठिकाणी या दोघांची 13 वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. याच दरम्यान पत्नी आणि मुलाला सोडून तो डॉली सोबत लिव्ह इन मध्ये राहू लागला होता. मूळचे दोघेही गोव्याचे राहणारे असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताना त्यांना एक मुलगा देखील झाला. याच दरम्यान डॉली हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण विजयला लागल्यानंतर दोघांमध्ये हळूहळू खटके उडू लागले होते. त्यातूनच डॉली एप्रिल महिन्यात 6 वर्षांचा आपला मुलगा घेऊन गोव्याला आईकडे गेली होते. तसेच ती त्याला गोव्याला ठेवून पुन्हा जून महिन्यात ठाण्यात त्याच्याकडे राहायला आली. दरम्यान विजय याच्या मनात संशयानं चांगलंच घर केलं होतं. या संशयावरून आलेल्या रागातून त्याने तिची शुक्रवारी घरात दोन्ही हाताने गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर काही तासातच त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला. विजय याला डॉलीचे अन्य दोघांबरोबर अनैतिक संबंध असल्याचं समजल्यानंतर तो तिचा राग करीत होता, परंतु तरी देखील ते एकत्र राहत होते. याच दरम्यान त्याने जुलै महिन्यात तिची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठीद्वारे केली होती. ती चिठ्ठी त्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान कार्यालयात दिली होती. तशीच एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये किती तथ्य आहे याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानुसार वर्तकनगर पोलिसांनी पाहणी करून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसंच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याला 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती दिली. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना, बोल की. घाबरते का तुला? एक मिनिट, भांडू नका. नाही काय यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेतर्फे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा खाडीत मानाचा नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा. मुंब्रा पनवेल मार्गावरील एका गॅरेजमधून 9 डिटोनेटर्स, 10 किलो अमोनियम नायट्रेटसह अन्य स्फोटकांचा साठा जप्त. आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य मराठी क्रांती मोर्चाच्या जनजागृतीकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734338. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.